श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण अरण्यकांडम तृतीयः सर्गः. श्री शंकर पार्वतीस म्हणाले, पुढे सुतीक्ष्ण जानकी आणि लक्ष्मण ह्यासह वर्तमान मध्यान्हसमयी राम अगस्त्यांच्या कनिष्ठ बंधूंच्या आश्रमाला येऊन पोचला. त्याने रामाची उत्तम प्रकारे पूजा केली. नंतर रामाने उत्तम मुळे फळे इत्यादिकांचा यथेष्ट आहार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते सर्व अगस्त्यांच्या आश्रमाला गेले. त्या आश्रमात सर्व ऋतूंची फळे आणि फुले सदैव विपुल मिळत असत. तेथे अनेक जातींचे पशुसमुदाय असत. तसेच विविध पक्षीकुळे तेथे एकसारखे शब्द करीत असत. तेणेकरून त्या ठिकाणाला नंदनवनाची शोभा आली होती. तेथे अनेक ब्रह्मर्षी तसेच देवर्षी राहत असून सर्व बाजूंनी मुनिमंदिरे होती. त्यामुळे तो प्रदेश सुशोभित होऊन दुसरा ब्रह्मलोकच आहे की काय असे वाटत असे. राम आश्रमाच्या बाहेरच राहून सुतीक्ष्ण मुनींना म्हणाला, सुतीक्ष्णा, तुम्ही लवकर जा आणि मी लक्ष्मण आणि सीता यांसह आल्याचे मुनिश्रेष्ठ अगस्त्यांना सांग. हा आपल्यावर मोठा अनुग्रहच आहे असे समजून सुतीक्ष्ण त्वरेने गुरूंच्या अगस्त्यांच्या आश्रमाला गेले. तेथे ऋषी समुदायाने वेष्टीत असे अगस्त्य मुनी बसले होते. त्या मंडळीत विशेष करून रामभक्तांचाच भरणा असून त्यांस ते भक्तिपूर्वक राममंत्राचा अर्थ समजावून सांगत होते. मुनिश्रेष्ठ अगस्त्यांना पाहून बुद्धिमान सुतीक्ष्ण त्यांजवळ गेले आणि साष्टांग नमस्कार घालून नम्रतापूर्वक त्यांना म्हणाले, ब्रह्मन, दशरथपुत्र राम, सीता आणि लक्ष्मण यांसह आपल्या दर्शनाकरिता आले असून हात जोडून बाहेर उभे आहेत. अगस्त्य ऋषी म्हणाले, सुतीक्ष्णा, तुझे कल्याण होवो. रामाला लवकर घेऊन ये. तो माझ्या हृदयात बसत आहे. त्याच्या आगमनाची इच्छा धरून त्याचेच चिंतन करीत मी येथे राहिलो आहे. असे म्हणून अगस्त्य मुनी सर्व मुनींसह स्वतः उठले आणि अत्यंत भक्तिपूर्वक रामाला सामोरे गेले आणि जवळ जाऊन त्याला म्हणाले, हे रामा, ये, तुझे कल्याण असो. तुझा समागम घडला ही मोठ्या आनंदाची गोष्ट होय. मला प्रिय असा तू अतिथी घरी आल्याने आजचा माझा दिवस सफल झाला आहे. अगस्त्य मुनी येत आहेत असे पाहून रामाला देखील अत्यंत आनंद झाला. त्याने सीता आणि लक्ष्मण ह्यांसह जमिनीवर दंडवत प्रणाम केला. त्या मुनिश्रेष्ठाने ताबडतोब रामाला उठविले आणि भक्तिपूर्वक त्याला आलिंगन दिले. रामाच्या गात्रस्पर्शाने त्यांना आनंद होऊन त्यांच्या डोळ्यांतून सारखे आनंदाश्रू वाहू लागले. त्या मुनिपुंगवाने एका हाताने रामाचा हात धरला. नंतर तो मनात अत्यंत आनंदित होऊन आपल्या आश्रमाला गेला. राम आनंदात बसला असता अगस्त्य मुनींनी त्याची यथासांग षोडशोपचारे पूजा केली व अरण्यातील अनेक प्रकारच्या खाद्यफलांनी त्याला यथायोग्य भोजन घातले. पुढे तो चंद्रवदन राम एकांतात बसला असता भगवान अगस्त्य मुनी हात जोडून त्याला म्हणाले, हे रामा, तुझ्या आगमनाची मी वाट पाहत राहिलो आहे. पूर्वी जेव्हा ब्रह्मदेवाने भूमीचा भार हरण्याच्या कामी रावणाचा वध करण्याविषयी तुझी क्षीरसमुद्रात प्रार्थना केली, तेव्हापासून तुझ्या दर्शनाची इच्छा धरून तुझेच चिंतन करीत ह्या मुनींसह तप करीत मी राहिलो आहे. सृष्टीच्या पूर्वी तू एकच निर्विकल्प आणि उपाधिरहित असा होतास. तुझ्या ठिकाणी आश्रयत्वाने व विषयत्वाने असणारी माया ही तुझी शक्ती असे म्हटले आहे. निर्गुणाला तुला ही शक्ती जेव्हा आवृत्त करते तेव्हा वेदांत शास्त्र निष्णात लोक तिला अव्याकृत प्रधान असे म्हणतात. कित्येक लोक तिला मूल प्रकृती म्हणतात, कित्येक माया म्हणतात, तर कोणी अविद्या, कोणी संस्कृती, कोणी बंध,
अशी निरनिराळी नावे देतात. तुझ्याकडून क्षुब्ध केली गेली असता ती माया महत्तत्व प्रसवते आणि तुझ्याकडून प्रेरणा झाली असता त्या महत्तत्वापासून अहंकार उद्भवतो. महत्तत्वाने युक्त अशा अहंकाराचे 3 प्रकार आहेत. त्यांना सात्विक, राजस आणि तामस असे म्हणतात. तामस अहंकारापासून सूक्ष्मभूते झाली. रामा, त्या सूक्ष्मभूतांपासून स्थूलभूते झाली. त्यांमध्ये क्रमाने एक गुण अधिक उत्पन्न झाला. राजस अहंकारापासून 10 इंद्रिये व सात्विक अहंकारापासून देवता आणि मन ही उत्पन्न झाली. त्यांपासून सूत्रात्मा प्राण झाला आणि ही सगळी मिळून हे सर्वव्यापक समष्टी अवयवी लिंगशरीर झाले आहे. नंतर त्या स्थूलभूत समुदायापासून विराट उत्पन्न झाला. ह्याच विराट स्वरूपापासून सर्व स्थावर जंगमात्मक जगताची उत्पत्ती झाली. अशा रीतीने काल आणि कर्म ह्यांच्या अनुरोधाने क्रमाने देव, पशुपक्षी, मनुष्ये इत्यादी निर्माण होतात. तू रजोगुणाचा आश्रय केला म्हणजे सृष्टीचा उत्पादक ब्रह्मदेव होतोस. सत्वगुणाचा स्वीकार करून पालन करता होतोस, तेव्हा तुला सत्पुरुष विष्णू असे नाव देतात. ह्या सृष्टीच्या लयकाली तूच रुद्र होतोस. तुझ्या मायेच्या 3 गुणांच्या भेदाने कमी जास्त प्रमाणाने बुद्धीवर निरनिराळे परिणाम होऊन त्यांपासून जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या नावाच्या वृत्ती अवस्था होतात. त्या अवस्थांपासून तू वेगळा आहेस. तू त्यांचा केवळ साक्षी, ज्ञानस्वरूपी आणि विकाररहित असा आहेस. हे रघुनंदना, जेव्हा तुला सृष्टीरूप लीला करण्याची इच्छा उत्पन्न होते तेव्हा तू स्वतः गुणरहित आहेस, तरी गुणवानाप्रमाणे मायेचा अंगीकार करतोस. रामा, तुझी माया सर्वदा विद्या आणि अविद्या अशा 2 प्रकारांनी भासते. प्रवृत्ती मार्गात संसारात आसक्त असतात ते अविद्येला, अज्ञानाला वश होतात. त्याचप्रमाणे जे निवृत्ती मार्गात आसक्त असतात, वेदांतार्थाचा विचार करतात आणि तुझ्या भक्तीत रममाण होऊन जातात, तेच विद्यामय, ज्ञानमय होय असे म्हटले आहे. अविद्येच्या अधीन झालेले सर्वदा संसारीच राहतात. तसेच विद्याभ्यासात, तत्त्वज्ञानाभ्यासात रत होणारे नित्य मुक्त होतात. जगात जे तुझी भक्ती करतात आणि तुझ्या नाममंत्राचे उपासक असतात त्यांनाच ज्ञानप्राप्ती होते. इतरांस ती कधीही होत नाही. म्हणून ज्यांच्या अंगी तुझी भक्ती असेल तेच मुक्त होतील ह्यात संशय नाही. तुझे भक्तिरूप अमृत ज्यांच्याजवळ नाही त्यांना स्वप्नात देखील मुक्ती मिळणे शक्य नाही. रामा, फार काय सांगू? थोडक्यात सार सांगतो की ह्या जगात साधू संगती हीच एक मोक्ष हेतू होय असे सांगितले आहे. जे समचित्त, निस्पृह, स्त्री पुत्र धनादी इच्छारहित, इंद्रिय निग्रही, शांतचित्त, तुझ्या भक्तीत आसक्त, कोणत्याही प्रकारच्या वासनेपासून अलिप्त असतात ते साधू पुरुष होत. तसेच ते इष्टप्राप्तीच्या अगर संकटाच्या प्रसंगी एकच वृत्ती ठेवणारे, कोणत्याही ठिकाणी आसक्ती न धरणारे, सर्व कर्मांचा त्याग करणारे व सर्व काळ ब्रह्मस्वरूपी रममाण झालेले असे असतात. यमनियमादी अष्टांग योग गुणांनी ते युक्त असतात आणि कोणत्याही स्थितीत संतुष्ट असतात. अशा प्रकारच्या साधुपुरुषांचा समागम घडला असता तुझ्या कथा श्रवणाची आवड उत्पन्न होते. हे रामा, नंतर सनातन अशा तुझ्या ठिकाणी भक्ती उत्पन्न होते. भक्ती उत्पन्न झाली म्हणजे प्रत्यक्ष तत्त्वज्ञान होते. चतुर पुरुषांनी सेविलेला हा मुक्तिमार्ग होय. म्हणूनच तुझ्या ठायी प्रेमरूप उत्तम भक्ती मला सर्वदा प्राप्त व्हावी आणि हे भक्तजन दुःखहारका विशेषे करून तुझ्या भक्तांचा समागम मला घडावा. आज तुझ्या दर्शनाच्या योगे करून माझ्या जन्माचे सार्थक झाले. प्रभो,
आज माझे सर्व यज्ञ सफल झाले. तुझ्या ठिकाणी अनन्य निष्ठा ठेवून मी दीर्घकाल तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येचे फळ म्हणजे आज माझ्या हातून तुझे पूजन घडले हे होय. हे राघवा, तू सीतेसह सर्वदा माझ्या चित्तात वास कर. चालताना काय किंवा बसताना काय, सर्वदा मला तुझे स्मरण असावे. अशा प्रकारे सीतापती रामाची स्तुती करून ते मुनिश्रेष्ठ अगस्त्य पूर्वी महेंद्राने रामासाठी म्हणून आश्रमात ठेवून दिलेले धनुष्य त्याला देते झाले. त्याचप्रमाणे कधीही रिकामे न होणारे बाणांचे 2 भाते व 1 रत्नविभूषित खड्ग ही आयुधे मुनी रामाला देते झाले व म्हणाले, राघवा, पृथ्वीला भारभूत अशा राक्षस समुदायाचा वध कर. त्याच कामाकरिता तू मायेने मनुष्यरूप धारण करून पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला आहेस. येथून 2 योजनांवर 8 कोसांवर गौतमीच्या तीरी पुण्यारण्याने सुशोभित असा पंचवटी नावाचा आश्रम आहे. हे रघुकुलश्रेष्ठा, बाकीचा तुझा वनवासाचा काळ तू तेथे घालवावा. हे सज्जन पालका, तेथे देवांची बहुत कामे तुला करावयाची आहेत ती कर. सत्यार्थाने युक्त असे अगस्ती मुनींचे उत्तम भाषण व स्तुती ऐकून रामचंद्र प्रभूने त्यावेळी अगस्त्य मुनींचा निरोप घेतला आणि तो स्वतः सर्वज्ञ असूनही ऋषींनी दाखविलेल्या मार्गाने प्रयाण करिता झाला. अरण्यकांडातील 3रा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.